नितीन अभय फुल्लुके, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. प्रचंड मोठी परीक्षा आहे. मी नागपुरात जेव्हा पत्रकारांसोबत बसलो तेव्हा ते मला म्हणाले, तुमच्या गावातील मुलगा ही परीक्षा पास झाला, आपल्याला माहीतच नाही त्याचे. माननीय अभय फुल्लुकेजी आणि नितीन यांच्या धर्मपत्नी यांना मी या ठिकाणी बोलवतो मंचावर. त्यांनी या ठिकाणी यावं आणि हा सन्मान त्यांनी स्वीकारावा. आमदार सांस्कृतिक महोत्सवापण तर्फे त्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करतोय. नितीन अभय फुल्लुके, पुत्र द्यावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. या मनाप्रमाणे अभय भाऊ आपल्या मुलांना या बोनगाव देवी सारख्या गावाचं नाव जगात लौकिक केलं. त्याबाबत हा जो आपला सन्मान होत आहे, हा सन्मान मुलाचा असला तरी तो आपलाच सन्मान आहे. कारण आई आणि वडील जे संस्कार करतात त्याच्यातूनच मुलं घडत असतात. आणि खऱ्या अर्थानं या सन्मानाचे तुम्हीच मानकरी आहात. अभय भाऊ, नितीनला तर या सन्मानाच्या शुभेच्छा आहेतच, पण तुम्हालाही या सन्मानाच्या आम्ही अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राकडून शुभेच्छा देतो. आणि नितीन भाऊ कडून आपल्या युवकांनी काही आदर्श घ्यावा व असेच आपल्या आई वडिलांचेही नाव लौकिक करावं अशी अपेक्षा करतोय. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवून नितीनचं या ठिकाणी अभिनंदन करावं ही विनंती. ठीक आहे. एक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील मंडळींचं या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. शेवटचाच सत्कार राहिलेला आहे. दोन, एक प्रशासकीय सेवेमध्ये उत्तम काम करणारे ज्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये झाला. बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधलं शिक्षण झालं. 2014मध्ये MPSCची परीक्षा पास केली. 2015मध्ये शासकीय सेवेत रुजू झाले. मुलचेरा जिल्हा गडचिरोली या ठिकाणी प्रथम नियुक्ती. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील प्रथम नियुक्तीच्या वेळेस गरजू लोकांना प्रमाणपत्र, विशेषत्वानं आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र सुलभ रीतीनं कशा पद्धतीनं वाटप करता येतील त्याच्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी केले. 2017 आणि 2019ची लोकसभेची निवडणूक यशस्वी रीतीनं पार पाडली. 2019ला भिवापूर जिल्हा नागपूर या ठिकाणी तहसीलदार म्हणून रुजू झाले. कोविडच्या महामारीच्या काळामध्ये इन्सिडेंट कमांडर म्हणून सर्वांच्या सहकार्यानं अत्यंत प्रभावीपणे कामगिरी त्यांनी पार पाडली. शासकीय शिस्त, वक्तशीरपणा आणि कायद्याचं पालन करून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा सातत्यानं ते प्रयत्न करतात. आपल्या पण भागामध्ये वनहक्क पट्टे, बंगाली समाजाचे प्रश्न, वर्ग 2ची जमीन वर्ग 1 करणे,